जे आदिवासी अशा प्रकारे प्रलोभनं देऊन जबरदस्तीनं आमिष दाखवून धर्मांतरित केले जातात त्यांना त्या ठिकाणी डिलिस्टिंग करून लाभापासून वंचित करावं अशा प्रकारची मागणी आम्ही त्या ठिकाणी केली। आज निरंजन डावखरे आणि मी त्या ठिकाणी राज्यातील जे आदिवासी आपल्या धर्माचा त्याग करून ईसाई किंवा मुस्लिम धर्म स्वीकारतायत आणि त्या योजनांचा लाभ घेत आहेत, अशांना त्या ठिकाणी या समुदायाला डिलिस्टिंग करावं अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी विधिमंडळाच्या सभागृहामध्ये मी आणि निरंजन डावखरे यांनी त्या ठिकाणी केली। आणि राज्याचे मंत्री सन्माननीय मंगलप्रभात लोढा यांनी सुद्धा जे आदिवासी अशा प्रकारे प्रलोभनं देऊन जबरदस्तीनं आमिष दाखवून धर्मांतरित केले जातात त्यांना त्या ठिकाणी डिलिस्टिंग करून लाभापासून वंचित करावं अशा प्रकारची मागणी आम्ही त्या ठिकाणी केली। आणि त्याकरिता संदर्भही आम्ही त्या ठिकाणी दिला की भारतीय अधिनियम 135 अंतर्गत या ठिकाणी जी ईसायांची परिभाषा आहे त्याच्यामध्ये भारतीय ईसाई जो होईल, जो ईसाई पंथ को मानता है और यूरोपीय या एंग्लो इंडियन न हो, इसके अनुसार अनुसूचित जनजाति से सब एक व्यक्ति ईसाई धर्म में धर्मांतरित हो जाता है, स्वाभाविक रूप से वह व्यक्ति भारतीय ईसाई श्रेणी में आएगा, अंत उसको किसी भी प्रकार की आरक्षण की सुविधा देना असंवैधानिक माना जाएगा। यह भी मैं दाखला दिया। आणि त्या ठिकाणी राज्याच्या उपसभापतींनी मंत्री महोदयांना या विषयामध्ये लक्ष घालण्याचा सांगितलं। कपिल पाटील यांनी त्याला राजकीय विषय करण्याचा प्रयत्न केला। संविधानाच्या त्या ठिकाणी उल्लेख करत जो विषयच आम्ही मांडला नव्हता तो विषय त्या ठिकाणी करून वातावरणात गदारोळ करण्याचा प्रयत्न केला। त्यावरही अत्यंत स्पष्ट असं रुलिंग उपसभापतींनी त्या ठिकाणी दिलं। आणि आमची मागणी ही त्या जातीचा लाभ कोणी खेचू नये यासाठी होती। आणि सरकारनं एक समिती नेमून, सर्व पक्षीय समिती नेमून अशा प्रकारचं डिलिस्टिंग करण्याची मानसिकता असल्याचं त्या ठिकाणी सांगितलं।